तर राड्यावरून विधान परिषदेमध्ये घमासान झालं। अनिल परब आणि शंभूराज देसाई या दोघांमध्ये पुन्हा एकदा जुंपलेली आहे। विधान भवनातील प्रांगणातील राड्यावरून या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे। आज दुपारपर्यंत आम्ही नाव घेऊन सांगू कोणी कोणी पास विकते, कसे पास विकले जात आहेत, त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे, कुठून पैसे भरले जातात, कोणाकडे जातात, पहिल्या गेटमध्ये किती द्यावे लागतात, दुसऱ्या गेटमध्ये किती द्यावे लागतात। आमची ही इच्छा नाहीये। तुम्ही का आम्हाला उचकवताय याच्यामध्ये? या सगळ्या व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत, माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणानं पासचं वाटप होतं। याचा अर्थ जे परब साहेबांनी दर सांगितला तो इथं संबंधित आहे का या यंत्रणेशी? आणि म्हणून आमचं तर थेट सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, एक मिनिट आमची आपल्याला सभापती महोदय विनंती आहे, नुसतं ॲफिडेव्हिट नाही, ऐका ना। आता कसं तुम्ही आरोप केला एक बाजूनं, आमची पण बाजू, आणि आम्हाला सभापतींनी संधी दिली ना। सभापती महोदय तुम्ही नुसतं ॲफिडेव्हिट नाही, त्यांनी पुरावा द्यावा। आम्ही सांगतो आपल्याला त्यांनी पुरावा द्यावा। आणि एक मिनिट, आणि आपण जर आदेश दिले तर कुठल्याही पोलीस यंत्रणेकडनं त्यांनी दिलेल्या पुराव्याची चौकशी केव्हाही करायची सरकारची तयारी आहे। प्रामाणिकपणाने सांगतो, सभापतींची भावना चांगली असेल, त्यांनी निर्देश दिलेले होते मागच्या वेळेला, तरी सुद्धा इतकी गर्दी आली कशी? मग कोण मंत्री असतो तो सांगतो येऊन द्या कार्यकर्त्यांना। एका मंत्र्यांनी मला सांगितलं, तुम्हाला सांगतो, एक जण पास घ्यायला गेला, मंत्र्यांनी सांगितलं, मी नाव घेत नाही, नेत्यांचं नाव घेत नाही, की पास देता येत नाही। 1 तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्या समोर हजर राहिला आणि बोलला, मी आलो। बोला, अरे कसा आला तू? नाही बोला, आलो। कसा आलो ते विचार नका, पण मी आलो। त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला, मला सभापतींनी पास नाही दिला, पण मी आलो ना। ही त्रुटी आहे।